नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC मध्ये 800+ जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीमध्ये एकूण 34 संवर्गातील पदांचा या ठिकाणी समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यावर आधारित संपूर्ण जाहिरातीबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यासोबतच MIDCचा फॉर्म फिलअप कसा करायचा याची देखील आपण माहिती पाहिलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हे प्रश्न आवडले तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अशाच प्रकारचे अजून प्रश्न संच आपण पाहूया. आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. MIDC संदर्भात म्हणजेच MIDC ची माहिती बद्दलचे काही हे प्रश्न आहेत, हे वारंवार विचारले जाऊ शकतात. आपण सर्व गोष्टीचा अभ्यास करतो पण MIDC चा अभ्यास करायचा आपण राहून जातो आणि नेमके त्याच विषयावर जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि स्कोरिंग आपलं त्या ठिकाणी कमी होते. मित्रांनो, त्यासाठी हे प्रश्न तुम्ही तोंडपाठ केलेत तरी चालतील, म्हणजे तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर अडचण येणार नाही. तसा परीक्षेला अजून भरपूर वेळ आहे, परंतु प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात याची माहिती घेतलं तर तुमचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान मात्र होणार नाही. पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात उद्योगधंद्याची पद्धतशीर स्थापना करण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी खालीलपैकी कोणता अधिनियम करण्यात आला? पर्याय दिले आहेत. अधिनियम 1961, अधिनियम 1962, अधिनियम 1963, अधिनियम 1964. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा कोणत्या अधिनियमान्वये करण्यात आला? पर्याय दिलेत बघा मित्रांनो. 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2 1963 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 4, पर्याय क्रमांक 3 1964 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5, 1965 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 6. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा भारतीय गणराज्याच्या कितव्या वर्षी अधिनियमित करण्यात आला? 10व्या, 11व्या, 12व्या, 14व्या? उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 12व्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्यास राष्ट्रपतींची मान्यता केव्हा मिळाली? पर्याय दिलेत. 28 फेब्रुवारी 1962, 20 जानेवारी 1960, 18 मार्च 1970, 25 मे 1963. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी 1962. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून अंमलात आला. प्रस्तुत अधिनियम कोणत्या दिवशी म्हणजेच कोणत्या रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला? त्यांनी इथं पर्याय दिलेत बघा. 10 फेब्रुवारी 1960, 1 मार्च 1962, 2 एप्रिल 1963, 4 मार्च 1963. तर याचं उत्तर आहे 1 मार्च 1962 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा किंवा दुरुस्ती कोणत्या अधिनियमाद्वारे करण्यात आल्या आहेत? त्या पर्यायाचा योग्य गट निवडा. तर या ठिकाणी पर्याय दिलेत बघा. 1967 चा अधिनियम क्रमांक 11, 32, 1971 चा अधिनियम क्रमांक 45, 75 चा 48, सन 1981 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 आणि सन 1997 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 46. यामध्ये पर्याय दिले आहेत फक्त अ, ब, क, फक्त ब, क, ड, फक्त क, ड, ई आणि अ, ब, क, ड, ई, एफ म्हणजे सर्व अधिनियमात सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यात आल्या आहेत का असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे होय, सर्व अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर याचा पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड, एफ असं उत्तर आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 पारित करण्यामागील प्रयोजने किंवा उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? उद्दिष्टे कोणती आहेत बघा. औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करणे, औद्योगिक वसाहतीत उद्योगधंद्याची पद्धतशीर स्थापना करणे, खाजगी कंपन्यांना आर्थिक लाभ होण्यासाठी विशेष तरतुदी करणे, औद्योगिक वसाहतीतील उद्योगधंद्यांच्या विकासास मदत करणे. तर या चारीपैकी त्यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 पारित करण्यामागील प्रयोजने किंवा उद्दिष्टे कोणती आहेत? नेमकी त्या ठिकाणी इथं पर्याय दिलेत फक्त अ आणि क त्यांची उद्दिष्ट आहेत की अ, ब, ड आहेत, फक्त ब, क, ड आहेत, की वरील सर्व उद्दिष्टे आहेत त्यांची? असा हा प्रश्न आहे. उत्तर आहे फक्त अ, ब, ड. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र औद्योगिक
औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये किती प्रकरणांचा समावेश आहे? 7 प्रकरणे, 5 प्रकरणे, 8 प्रकरणे की 9 प्रकरणे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 प्रकरणे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये समाविष्ट असणारी एकूण कलमे किती आहेत? पर्याय दिलेत बघा, 60 कलमे, 72 कलमे, 70 कलमे आणि 69 कलमे. उत्तर आहे 72 कलमे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयीन विभागाशी निगडीत आहे? याचं पर्याय दिलेत बघा, उद्योग विकास, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर विकास विभाग. प्रश्न असा आहे की 1961 हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयीन विभागाशी निगडीत आहे? तर औद्योगिक विकास आहे मित्रांनो, म्हणजेच याचाच अर्थ वित्त विभागाशी तर संबंधित राहणार नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाशी तर संबंधित राहणार नाही, नगर विकास विभागाचा तर संबंधच येणार नाही. तर याचं उत्तर आहे उद्योग विकास. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विकास मंत्रालयाच्या विभागाशी निगडीत हा औद्योगिक विकास अधिनियम 1961 आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा खालीलपैकी कोठे लागू आहे? औद्योगिक विकास मागासलेल्या जिल्ह्यात लागू आहे की विदर्भ मराठवाड्यातील मागासलेल्या जिल्ह्यांना लागू आहे की मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या शहरात लागू आहे की संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा खालीलपैकी कोठे लागू आहे, कोणत्या जिल्ह्यात लागू आहे, असा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. तर याचं उत्तर आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील प्रकरण 1 चे शीर्षक काय आहे? पर्याय क्रमांक 1 महामंडळ स्थापना व रचना, पर्याय क्रमांक 2 महामंडळाची कामे व अधिकार, पर्याय क्रमांक 3 प्रमुख व्याख्या आणि पर्याय क्रमांक 4 प्रारंभिक. तर याचं उत्तर आहे प्रारंभिक. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे? पर्याय दिलेत कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4. उत्तर आहे कलम 1. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये अधिनियमाशी संबंधित व्याख्या कोणत्या कलमात आहेत? याचे पर्याय दिलेत बघा, मी कलम नंबर 2, कलम 1, कलम 4, कलम 5. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 2. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमांमध्ये सुख सोय या व्याख्येत कोणत्या बाबी अंतर्भूत आहेत? पर्याय दिलेत, या ठिकाणी बाबी देण्यात आलेल्या आहेत बघा, रस्ता, पाणी पुरविणे, विजेचा पुरवठा, जलनिस्सारण सुविधा, मलनिस्सारण कामे व साफसफाई कामे, अधिकाऱ्यांसाठी विशेष निवासस्थाने, अधिनियमाच्या प्रयोजनासाठी राज्य शासन निर्दिष्ट करेल अशी बाब. सुख सोय या व्याख्येमध्ये कोणत्या बाबी अंतर्भूत आहेत असा प्रश्न आहे मित्रांनो. तर खाली पर्याय दिलेत फक्त अ, ब, क, ई, फक्त अ, ब, क, फक्त ब, क, ड आणि वरील सर्व. याचं उत्तर आहे फक्त अ, ब, क आणि ई, म्हणजेच रस्ता, पाणी पुरवणे, विजेचा पुरवठा, जलनिस्सारण सुविधा, मलनिस्सारण कामे व साफसफाई आणि अधिनियमाच्या प्रयोजनासाठी राज्य शासन विनिर्दिष्ट करेल अशी बाब. ही सुखसोय या व्याख्येत बाबी अंतर्भूत आहेत. आता या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील व्याख्या व त्यांची कलमे देण्यात आलेली आहेत. यामध्ये एका साईडला इमारत, जिल्हाधिकारी, महामंडळ आणि अभियांत्रिकी कामे, तर दुसऱ्या साईडला ब गटामध्ये कलम 2 फ, कलम 2 ड, कलम 2 क, कलम 2 ब अशा प्रकारे देण्यात आलेले आहेत. याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर यामध्ये खाली पर्याय सुद्धा दिलेले आहेत. याचं उत्तर सांगतो मी डायरेक्ट कशा प्रकारचा असेल. तर व्याख्यानुसार कलमांमध्ये इमारत कलम 2 ब, जिल्हाधिकारी कलम 2 क, महामंडळ कलम 2 ड आणि अभियांत्रिकी कामे कलम 2 फ. याचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला कलमांची माहिती असावी लागते. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळ याचा अर्थ कलम डॅश डॅश अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे. कोणत्या कलमान्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे? तर खाली पर्याय देण्यात पर्याय क्रमांक 1, 2, 3, 5 आणि 7. तर याचं उत्तर आहे मित्र, याचं उत्तर आहे कलम 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 2 ई मध्ये विकास या शब्दाची व्याख्या दिली आहे. त्यानुसार विकासामध्ये कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो? तर विकासाच्या बाबींचा अंतर्भाव या ठिकाणी खाली देण्यात आलेला आहे. जमिनीच्या खाली इमारत बांधकाम, अभियांत्रिकीची कामे व दगडाचे बांधकाम, जमिनीत किंवा इमारतीत महत्वाचा बदल करणे, खाणीविषयक विविध काम करणे. तर याचं उत्तर आहे फक्त अ, ब आणि क. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील कलम 2 ग नुसार राज्य शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या ज्या कोणत्याही क्षेत्राचा विकास करावयाचा असेल आणि ज्यात उद्योगधंद्यांना जागा द्यायची असेल असे कोणतेही क्षेत्र म्हणजे औद्योगिक वसाहत, औद्योगिक क्षेत्र, उद्योग विशेष क्षेत्र, इमारत क्षेत्र
क्षेत्र? याचं उत्तर आहे औद्योगिक क्षेत्र. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 2 ह अनुसार राज्य शासनाने निवडलेल्या ज्या जागेत महामंडळ कारखाने व इमारती बांधील आणि कोणत्याही उद्योगधंद्यासाठी उपलब्ध करून देईल अशी कोणतीही जागा म्हणजे औद्योगिक वसाहत, औद्योगिक क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र की औद्योगिक विकास महामंडळ? तर याचं उत्तर आहे औद्योगिक वसाहत. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कोणत्या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापना व त्याची रचना स्पष्ट करण्यात आली आहे? प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3, प्रकरण 4. याचं उत्तर आहे मित्रांनो प्रकरण 2 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना व रचना स्पष्ट करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक क्षेत्र व वसाहतीमध्ये उद्योगधंद्याची त्वरित व पद्धतशीर स्थापना व त्यांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल अशी तरतूद महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? तर बघा मी खाली पर्याय दिले आहेत. कलम 2, कलम 3, कलम 3.1, कलम 4. याचं उत्तर आहे कलम 3.1. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हा एक निगम निकाय असून त्यांची परंपरा अखंड असते. महामंडळाची एक सामान्य मुद्रा असून त्याला त्या नावाने कायदेशीर दावा लावता येतो. महामंडळास स्थावर व जंगम स्वरूपाची मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार आहे. महामंडळाला आपल्या मालमत्तेचा विनियोग करण्याचा व संविदा करण्याचा अधिकार आहे. तर याच्यातली कोणती विधाने बरोबर आहेत असं उत्तर सांगायचं आहे. अ, ब, क बरोबर आहे, फक्त क, ड बरोबर आहे की फक्त अ, ब, ड बरोबर आहे की अ, ब, क, ड चारही बरोबर आहे विधाने? उत्तर आहे अ, ब, क, ड बरोबर, म्हणजे चारही विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची रचना अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात नमूद करण्यात आली आहे? कलम 2, कलम 3, कलम 4 आणि कलम 5. तर याचं उत्तर आहे कलम 4, पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची रचना कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा अधिनियम 1970, 1974, 1980 की 81? याचं उत्तर आहे 1981. महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा अधिनियम 1981 नुसार अधिनियमानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे महामंडळावर आधारित MIDC परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न विचारल्या जातात. मित्रांनो ही वारंवार विचारल्या जाणारी प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही हा प्रश्नसंच तोंडपाठ करून जा, म्हणजे तुम्हाला MIDCच्या आधारावर आलेल्या प्रश्नांना सोडवण्यात कठीणता जाणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा. मित्रांनो धन्यवाद.